राजकारण आणि राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या अजित पवार विमान अपघात प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार सातत्यानं प्रयत्न करत होते. ते तक्रार दाखल करण्यासाठी मुंबई येथील पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र तिथं पोलिसांनी FIR दाखल करण्यास नकार दिल्यानं त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली. इतकंच नव्हे तर बारामती इथंही या प्रकरणाची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळं हा मुद्दा अधिकच चर्चेत आला. दरम्यान आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ना बारामती ना मुंबई, अखेर शिर्डी इथं या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार अर्ज दिला आहे. या तक्रारीत असा गंभीर आरोप करण्यात आला आहे की हा केवळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता आहे. 28 जानेवारी रोजी झालेल्या या भीषण विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीत VSR या विमान कंपनीचे संचालक विजय कुमार सिंह आणि रोहित कुमार सिंह यांच्यासह DGCAचे काही अधिकारी आणि इतर अज्ञात व्यक्तींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तक्रार अर्जात असा आरोप करण्यात आला आहे की अपघातग्रस्त विमानाची तांत्रिक स्थिती उड्डाणासाठी योग्य नव्हती. तरीही सुरक्षा नियमांकडून दुर्लक्ष करून आणि आवश्यक तपासणी न करता विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. यामुळं हा अपघात नसून निष्काळजीपणा आणि नियमांचं उल्लंघन यामुळं घडलेली गंभीर घटना असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणात गुन्हेगारी कटाचा संशय देखील व्यक्त करण्यात आला आहे. आता या तक्रारीनंतर पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून FIR दाखल केली जाणार का आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.